संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी मी आशा करतो ना. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आजचा विषय आपला आहे भाजीपाला जाऊन आज खरेदी करायचा होता, कारण घरामधला भाजीपाला सर्व संपलाय ना, म्हणून हे कमीत कमी 8 दिवसांचा भाजीपाला जाऊन मी घेऊन येत असतो नेहमी. तर आज हा भाजीपाला घेऊन आलो. तर आजचा भाजीपाला खूपच महाग होता. प्रत्येक वस्तू ही महाग होते. जवळपास 600 ते 700 रुपये ह्या भाजीपाल्याला गेलेले आहेत. तर मित्रांनो हे फळ निघालं खराब, हे कट केलेलं आहे. तर आता हे परत करणार आहोत आम्ही. हे बघा, दाखवायचं म्हणजे जरा हे बघा, खूपच हे खराब निघाले. त्याच्यामध्ये किडे आहेत. हे बघा, त्याच्यामध्ये काही किडे आहेत. तर तुम्ही हे फळ बघून घ्या, कारण ड्रॅगन नाव जरी असलं तरी आपण फळ घेऊन त्याला कटिंग करून खाताना अतिशय काळजीपूर्वकपणे कुठलंही फळ आपण खायला पाहिजे. आतून किडे आहेत. तर हे खराब झालेलं फळ आहे एक. तर आता मी एक फळ टेस्ट करून पाहिलं तर हे चांगलं आहे. तर अशी फसवणूक होऊ शकते, सांगता येत नाही. फ्रीज बेडरूममधून आता किचनमध्ये सध्याला आणलेलं आहे. काम तर अजून बाकी आहेच. आता काही इलाज नाही आहे, कारण असं आहे की सुतार काय आता याला तर नाही आहे. कारण गेले 6 महिने सध्याला हे तो येतो करतो, सध्याला असंच काम चालू आहे. आणि आमचं आता काम हे अर्धवट राहिल्यामुळे त्याच्याकडूनच करून घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. हे तर काम झालेलं आहे आपलं हॉलचं, तुम्ही बघताय. आणि त्या बेडरूममध्ये बघा, हा पसारा हा सर्वत्र पसरलेला दिसेल. आणि वरती हे जवळपास हे काम झाल्यासारखं आहे. थोडंसं फक्त वरून त्याला त्याचे दरवाजे बसवले की हे काम पूर्ण होऊ शकतं. आणि हा आपला पसारा. आता हे काम झालं की सर्व काही त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट होईल, तुम्हाला लावलं जाईल. तर मित्रांनो आत्ताच भाजीपाला घेऊन आलो आहे. तर आज तारीख आहे 5/7/2024 म्हणजे 5 जुलै 2024 आजची तारीख. तर आजच्या दिवशी मी चिखली जाधववाडी इथून हा भाजीपाला आणलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या भाजीपाल्यासोबत आणखी काही फळ देखील आहेत. तर हे आहेत खजूर, ओला खजूर आहे. तर हे 50 रुपयाचे अर्धा किलो आणलेले आहेत. आणि हे आहेत ड्रॅगन हे फ्रूट कधी आम्ही घेत नाही आहे, परंतु म्हणून खास घेतलेलं आहे. तर हे जवळपास 200 ते 300 रुपये किलोपर्यंत याची प्राईज आहे. तर हे खास बघण्याकरता फर्स्ट टाईम घेतलेलं आहे. तर हे अर्धा किलो आपले अर्धा किलो आहे. 100 रुपयाचे हे 2 आहेत. आणि हे कलमी आंबे आहेत, हे पण 100 रुपयाचे आहेत. 100 रुपये किलो, 1 किलो. आणि याचबरोबर इतर काही डाळिंब हे अर्धा किलो हे 50 रुपयाचे. आता तुम्हाला मी हे भाजीपाला दाखवतो किती महाग आहे. अरे तू काय केलंस ड्रेसला? या व्हॉट इज दिस? का मेरा नाम जोको सारखं तू हे केलंस? हां, मेरा जूता जपानी पतलून हिंदुस्तानी. होय का? बरं. तर आता हे टोमॅटो आहेत. टोमॅटो जवळपास 80 रुपये किलो आहेत सध्याच्या ह्या डेटला. म्हणून बोललो मी 5 जुलै 2024 आजची तारीख आहे. आणि आजचा वार आहे फ्रायडे, शुक्रवार. हे बघा, 80 रुपये किलो. खूपच महाग असा भाजीपाला झालेला आहे. मला तर वाटतं की जणू काय आपण आहे ना दुबईत राहत आहोत. या फ्लॅटमध्ये आल्यापासनं या सिद्धगड बिल्डिंगमध्ये जणू असं वाटतं की मी कुठेतरी फॉरेनला राहतो आहे. आणि अतिशय महाग असे भाजीपाले मी फ्रूट्स वगैरे काही खरेदी करतो आहे बघा. आणि हे सुद्धा हे जे फ्लावर आहे 40 रुपये, हे 40 रुपये पावशेर. बघा, हे पावशेर. आणि हे टोमॅटो तर 80 रुपये किलो टोमॅटो आहे ते. आणि हे भाजी 40 रुपये.
आणि हे बटाटे आहेत आपले 100ला 2.5 किलो बटाटे. आणि दुसरं भेंडी आणि हे कांदे वाळलेले कांदे आहेत 100ला 3 किलो. हे बघा नाही काढत हे दाखवतो. हे बघा 100ला हे 3 किलो. आणि हे पालकची गड्डी 30 रुपयाला एक गड्डी पालकची भाजी. आणि कोथिंबीरची गड्डी हे 30 रुपये. 30 रुपयाला 30 रुपये. आणि हा भोपळा 10 रुपयाला एक. 10 रुपयाला एक म्हणजे 20 रुपयाचे 2. हे बघा हे 2 भोपळे घेतले 20 रुपयाचे. ओके. आणि हे 30 रुपये. त्याच्यामध्ये घोळची भाजी आहे. बारीक घोळ. जरासा उभारून फोटो कर ना मला. हे बघ हे घोळची भाजी आहे. तर हे सुद्धा 20 रुपयाला. आणि हे 40 रुपये सगळं. 40 रुपये पावशेर. शेवगा आहे 40 रुपयाला पावशेर. हा शेवगा 40ला पावशेर मिळतो. विचार करा एवढा महाग. आणि हे आपले वांगे आहेत 30 रुपयाला अर्धा किलो. फक्त वांगे जरा 30 रुपयाला हे अर्धा किलो वांगे जरा हे बरे आहेत. तेव्हा 30 रुपये. तर विचार करा सध्याला किती कंडिशन वाईट आहे. हा भाजीपाला एवढा महाग झाला आहे. तर एवढ्यासाठी जवळपास म्हणजे 600 रुपये आज गेले फक्त एवढ्या भाजीपाला घ्यायला. तर महागाई कुठं आज गेलेली आहे बघून असं माणूस आपण थक्क व्हाल खरंच. अतिशय म्हणजे भयानक अवस्था आहे. महागाई जर अशाच दराने जर राहिली तर येणाऱ्या काळात काय होईल विचार करा. हा जो भाजीपाला येणाऱ्या काळात तो 40 ते 50 रुपये होईल. मेथीची गड्डी विचारली 40 रुपयाला एक गड्डी मेथीची 40ला. शेपूची गड्डी 30 रुपये. आणि शेपूची गड्डी 30 रुपयाला. म्हणजे वाढती लोकसंख्या पण याला कारणीभूत आहेच. आणि सरकारचे काही धोरणं देखील कारणीभूत आहे त्याला. तर काय सांगायचं आता. जर एवढं आज घेतलेलं आहे फक्त जवळपास 600 ते 750 रुपये इतक्या भाजीपाल्यालाच गेलेले आहेत. तर खूप अवघड आहे काम आहे. तर आता काय आपल्या घराचं काम पण रेंगाळलेलं आहेच. ते 2-1 दिवसामध्ये मटेरियल येणार होतं. अजून तर काय आलं नाही आहे. रोळीत राहिलेलं काम ते सुद्धा पूर्ण करायचं आहे. तर तुम्हाला मी असं हे दाखवतो की आजचा आपला भाजीपाला हा आणलेला आहे की हा कमीत कमी 1 हप्ताभर हा भाजीपाला जावा अशी मी अपेक्षा करतोय, आशा करतोय. हा जो भाजीपाला आहे हा भाजीपाला आपला या फ्रीज आणलेला आहे. फ्रीजमध्ये हा भाजीपाला राहणार आणि कमीत कमी हप्ताभर तरी हा जावा अशी मी अपेक्षा करतो. कारण याच्यासोबत आहे आपल्या डाळी, मुगाची डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ. या डाळीचा देखील वापर होतो हप्ताभरामध्ये. थोडंसं अल्टरनेट कधी भाजी, कधी मूग डाळ किंवा हरभरा डाळ ह्या भाजी देखील डब्यासाठी मात्र ह्या भाज्या लागतात. म्हणून ह्या भाज्या आम्हाला घ्याव्या लागतात. आता हे वांगे वगैरे आता डब्याला वगैरे ह्या भाजीपाल्यासाठी वांगे कधी वांगे नेतो डब्याला, कधी हा बटाटा आहे आपला, नंतर कधी फ्लावर आहे कधी, किंवा हे पालाची भाजी हे पण नेतो डब्याला. तर असं भेंडे असं भरपूर भाजीपाला आणलेला आहे. तरी पण मी हा कमीच घेतलेला आहे कारण याचे रेट एवढे जास्त आहेत की ते परचेस करणं मला खूप जीवावरती गेलं. मला नको असं वाटलं होतं खरं हे घ्यायला. कारण भाव 40 रुपये ना अर्धा किलो टोमॅटो. विचार करा बापरे. कारण 40 रुपयाला कारण घेतल्याशिवाय पर्याय नाही. सिटीमध्ये शहरात जगायचं म्हटलं की तुम्हाला घ्यावंच लागणार आहे कुठल्याही कंडिशनला. असं गावाकडचं वेगळं आहे. गावाकडं स्वस्ताई तर आहेच परंतु तिकडे खर्च देखील कमी आहे. ज्याला शेतीबाडी आहे तर चांगलं आहे, त्यांना शेतामध्येच त्यांना हे भाजीपाला मिळत असतो किंवा तालुका लेवलला पण त्यांना स्वस्त मिळतो. तर असा आपला आहे की भाजीपाला सध्याला खूप महाग मिळतो आहे. हाच आपल्या ब्लॉगचा आजचा महत्त्वाचा विषय आहे. बाकी जे आहे आपलं फर्निचर हे लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल हा देखील आम्ही प्रयत्न करतो आहे.
मित्रांनो. पावशेर भेटले ते. आता हे लिंबू 30 रुपयाला पावशेर. हे किती लिंबू आले त्याच्यात? 30ला पावशेर म्हटलं तर जवळपास 7, 8, 9, 10, एक लिंबू 13. हां आणि असं गेलं म्हणजे की 10 रुपयाला एक. 10 रुपयाला चार असे लिंबू पडले होते है ना. आणि असं एक घे गेलं ना 5 रुपयाला एक पडतं. ओके म्हणजे परवडलं आपल्याला हे लिंबू. चल तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनल जर तुम्ही नवीन असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्र हो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय. गुड नाईट.